की कोणीतरी माझा पाठलाग करतंय हे माझ्या लक्षात यायला आणि माझ्या मागून शुक शुक इकडे बघ असा आवाज यायला एकच वेळ. मी पळू की मागे वळून पाहू काहीच कळत नव्हतं. शेवटी काहीही विचार न करता मी पळू लागलो. हातात डब्याची पिशवी आणि मी नुसतंच पळत होतो. पळत पळत येऊन एका उसाच्या शेतापाशी येऊन थांबलो आणि जरा हायसं वाटलं. मला वाटलं कदाचित आपण 3 वावर पालथी घालून आलो असेल, पण आजूबाजूला पाहिलं तर तो संपूर्ण परिसर मला नवखा वाटत होता. याआधी कधी मला असं इथे झालं नाही, पण आजच का असं होतंय? कुठे आलोय मी? काय झाले नक्की? काय घडतंय? कोण होतं माझ्या पाठलागावर? कोणाचा आवाज होता तो? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात गोंधळ घालत होते. आणि तेवढ्यात पुन्हा तोच आवाज, शुक शुक इकडे बघ. आता पळायची पण ताकद माझ्या अंगात उरली नव्हती. तरीही पळण्याचा